हे आहेत संजय कुमार गुप्ता। नागपुरात राहणाऱ्या संजय कुमार गुप्तांचा 20 वर्षांपूर्वी एक अपघात झाला। या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली। या अपघातातून संजय कुमार गुप्ता बचावले, पण त्यातून धडा घेत 18 वर्षांपासून ते हेल्मेट संदर्भात जनजागृती करतायत। मी सदर ट्रॅफिक मध्ये काम करतो। माझं नाव प्रशांत अन्नछत्रे। मी API या पदावर काम करतो। जे माझ्यासोबत आता संजय कुमार गुप्ता आहेत, हे प्रत्येक चौकामध्ये जाऊन लोकांनी हेल्मेट का घालावं याबद्दल स्वतः एकटे उभे राहून लोकांना प्रबोधन करत आहेत, प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांचं खूप कौतुकास्पद काम आहे की त्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की हेल्मेट घातल्यानंतर लोकांचा जीव कसा वाचू शकतो। म्हणूनच ते लोकांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचावी म्हणून तो आपल्या आयुष्यातला पूर्ण वेळ जो तुम्ही इतर कोणत्या गोष्टींसाठी खर्च न करता लोकांचे प्राण वाचावे यासाठी प्रत्येक चौकामध्ये दररोज किमान 1 ते 2 तास उभे राहून लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत। खूप खूप धन्यवाद संजय कुमार गुप्ताजी। 18 फेब्रुवारी 2004ला पेशानं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेले संजय गुप्ता आपल्या घरी जायला निघाले होते। अनावधानानं दुचाकीचं साईड स्टँड काढायला ते विसरले आणि त्यामुळे अपघात झाला। त्यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला। मैंने क्या फार्मेसी, मैं था जॉब में मेडिकल रिप्रेजेंटेटिव। जॉब से घर पे आ रहा हूँ, बाइक का साइड में ओपन है, हेलमेट नहीं है। मैंने गाड़ी टर्न किया, गिरा, हेड इंजरी, गिरते गया कुआं में। ये किसी ने उठाया नहीं, किसी ने एडमिट नहीं किया दवाखाने में, किसी ने फ़ोन भी नहीं किया एम्बुलेंस के लिए। फिर बाद में कुछ देर बाद मुझे एडमिट किया गया गंजा हॉस्पिटल में। हेलमेट से आपकी जान बचती है। आपके सर में हेड इंजरी हो गई तो डेथ, मेमोरी लॉस, पागल कुछ भी हो सकता है और एक्सीडेंट बता कि नहीं होता। तो अपने लिए, अपनी फैमिली के लिए आप हेलमेट का यूज कीजिए। हेलमेट, सीट बेल्ट, साथ में सीट बेल्ट। आपल्या फावल्या वेळेत संजय गुप्ता अशा प्रकारे वेगवेगळ्या संदेशाचे बॅनर घेऊन जनजागृती करतात। ट्रॅफिक नियम पाळा, हेल्मेटचा वापर करा, मोबाईलचा वापर गाडी चालवताना टाळा, असं म्हणत संजय गुप्ता जीवनाचं मोल समजावून सांगतायत।